हाय सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि गुड मॉर्निंग सुद्धा. तर त्या सकाळची छान सुरुवात झाली आणि चहा बनवतो. तुम्हाला काही भेट देऊ वगैरे द्यायचं? रात्री एवढं जागून व्हिडिओ एडिट केलाय आणि झोप लागली. कधी होय उठली नसेल म्हणून. माझं जे व्हिडिओ एडिटिंगचं काम असतं ना, तर मी ते संध्याकाळी करते, म्हणजे 11च्या नंतर. म्हणजे 12-1 किती का वाजेना तोपर्यंत माझं काम चालू असतं. मग कधी कधी काय होतं, व्हिडिओ पूर्ण एडिट करून होतो आणि मग व्हॉइस रेकॉर्ड करायच्या टायमिंगला मला झोप येते. कारण मी सकाळी जवळजवळ 6, 6:30, 7ला उठलेले असते. तेव्हापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत माझं काम कंटिन्यू चालू असतं, म्हणजे घरातलंच. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी माझं जे काही आहे यूट्यूबचं, तर या व्हिडिओ एडिटिंग शूटिंग ह्या गोष्टी मी करत असते. आणि एडिटिंगला खरं सांगायचं तर खूप वेळ जातो बरं का. म्हणजे कंटेंट क्रिएशन करणं वाटतं तितकं सोपं अजिबात नाहीये. कारण मी गेले 2-3 वर्ष झालं काम करते, त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि माझं दुसरं एक चॅनल आहे, दोन्ही चॅनलची व्हिडिओ एडिट करणं, शूट करणं ह्या गोष्टी. आणि म्हणजे 2 मुली आहेत लहान, त्यांच्यासोबत जर हे काम करायचं म्हटलं खरंच खूप कठीण असतं. तेवढ्यातनं पण मॅनेज करावं लागतं. कारण जी काही स्वप्न बघितलेले असतात, ज्या काही गोष्टी असतात, शेवटी कष्ट तर करावंच लागतं. आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. आता चला कामं चालू होती माझी आणि सुट्टीचा दिवस होता. आमच्याकडे पाहुणे सुद्धा आले होते. तर माझं काम चालू होतं. सगळे झोपलेले असतात तेव्हा मी उठते सुट्टी दिवशी सुद्धा. आणि मस्त आज नाश्त्याला पावभाजी होती. मी पावभाजी बनवतच होते तोपर्यंत माझ्या चिमण्या उठून आल्या. आणि दोघींचंही असतं की उठल्या उठल्या आई आम्हाला घे. म्हणजे शिवण्या मोठी तरी सुद्धा तिला 1-2 मिनिटं आईला मिठी मारून बसायचं असतं. तिचं म्हणणं की तू मला मिठी मारून बसली तर मग माझा आळस जातो. आणि सर्वज्ञ तर ऑफकोर्स तिला तर घ्यावंच लागतं, ती लहान आहे त्याच्यामुळं. 1-5 मिनिटं दोघींना पण मी घेऊन बसते दररोज. म्हणजे मागं पुढं उठलं तरी सुद्धा आणि सोबत उठलं तरी सुद्धा. चला मग आता बोलत बोलत माझी पावभाजी सुद्धा झाली. मस्त सगळ्यांना मी ताटं वगैरे वाढून दिली. एकीकडे पाव भाजायला ठेवले होते आणि एकीकडे पावभाजी बनवायला ठेवली होती. कारण सुट्टी दिवशी ना आमच्याकडे असा वेगळा आणि स्पेशल नाश्ता असतो. डेलीचं शिरा उपीट पोहे कोणीच खात नाही. कारण दररोज आठवडाभर तेच खाल्लेलं असतं. मग सुट्टी दिवशी काहीतरी वेगळं असायला पाहिजे. आणि शक्यतो जास्त काही बाहेरच्या गोष्टी आम्ही खात नाही, अवॉइड करतो. कधी तर बाहेर जेवायला गेलो तरच. आता हे जे दिसतंय ते माझे दाजी, ते काल आले होते. आणि हे बघा माझं पाव भाजायचं चालू होतं. आणि बाहेर त्यांचं म्हणजे पावभाजी खाताना पाव कसे गरम गरम आणि बटर लावून मस्त भाजलेले छान लागतात. आहे असे पाव तर कोणी खात नाही. आणि आमच्याकडे सोलापूरला ना जेवण सॉरी नाश्ता केल्यानंतर मग आम्ही चहा पितो. आता सकाळी एकदा झाला होता पण तेव्हा सगळेच उठले नव्हते. आता सगळ्यांच्याच नव्हतं, मी चहा केला, दूध थोडं होतं त्यामुळे त्यातच ॲडजस्ट केलं. आणि यांचं बघा हे बंधू प्रेम तिघंजण मस्त असे चहा पाव खात होते. मी सगळ्यांना चहा वगैरे दिला. तर आता तुम्ही म्हणालीत की तर हो, आमच्याकडे म्हणजे शनिवार रविवार तरी पाहुणे असतातच. तर मग माझा भाऊ सुद्धा येणार होता आज. तर बाबा त्याला घ्यायला निघाले होते, कारण तो ट्रॅव्हल्सने येत होता. तर बाबा निघालेत म्हणजे मी पण येणार असं सर्वज्ञाचं म्हणणं होतं. तर मामा येतोय म्हणजे आणायला ही पण जाणार ना. तर एवढी काही त्याची आणि हिची जास्त ओळख नाही, कारण तो जास्त येत नाही इकडं त्याच्यामुळं. तर हे दोघं गेले होते त्याला आणायला. नंतर त्याला घेऊन आले. आणि आता मग मी तो आल्यानंतर मस्त असं सरबत वगैरे बनवलं. आता या सब्जाच्या बिया टाकून सरबत बनवते, कारण ऊन इतकं कडक पडतंय ना की मग या सब्जाच्या बियाने शरीराला थोडासा थंडावा मिळतो. आणि हा जो सरबत आहे ना तो म्हणजे दररोज पण असतो, पण सुट्टी दिवशी जास्त असतो. दिवसातून 2दा-3 वेळा होतोच, सगळे घरी असतात तेव्हा. आणि मला काही जास्त आवडत नाही त्यामुळे मी काही जास्त पित नाही. पण तरी सुद्धा सब्जाच्या बिया टाकल्या होत्या आणि ते शरीरासाठी खरंच खूप चांगल्या असतात. म्हणजे शरीरातली हीट कमी करून आपल्या शरीराला थंडावा देतात, म्हणून मी सुद्धा थोडासा घेतला. आणि सगळ्यांसाठी मस्त सरबत बनवला. तर मला याचं सिरप सुद्धा बनवून ठेवायचं आहे, पण खरं सांगायचं तर टाईमच भेटत नाहीये. आणि बाबांना आमच्या लिंबू पाणी प्रचंड आवडतं, म्हणजे साखर कमी घालायची आणि लिंबू जास्त घालायचं, असा सरबत त्यांना आवडतो. सगळ्यांसाठी छान असा लिंबू सरबत झाला, मी पण पिला.
तर सर्वज्ञाला काही नाही आवडला, पण शिवण्याला मात्र आवडतो. तिने सुद्धा घेतला होता. तिचं म्हणणं होतं की आई तू माझ्या ग्लासमधला एक पिऊन बघ कसं लागतंय आणि तुझ्या ग्लासमधला एक मला दे. म्हणजे असं यांचं प्रेम जे आहे ना तर ते सुरूच असतं दिवसभर. मी असं म्हणणार नाही की फक्त मुलीच आईवर प्रेम करतात, मुलं सुद्धा त्यांच्या आईवर तितकंच प्रेम करत असतील. आता मला तर 2 मुलीच आहेत, त्यामुळे काही एवढं जास्त माहित नाही. तिखट लागते म्हणा की बाबा. पाणी 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 द्या पाणी द्या. आता भावांना सगळं खाऊ पिऊ घालून झालं होतं मॅडमचं आमच्या, आणि मग हिला आठवली होती आई. आणि तिला ना कधी कधी आई जेव्हा काहीतरी काम करत असते ना तेव्हा आईच्या काकाला बसायचं असतं, आणि जेव्हा आईला काम नसतं ना तेव्हा तिला खेळायचं असतं. ते लहान मुलांचं बघा ना कसं असतं, तर म्हणजे हिचं मुलीचं नाही, प्रत्येक लहान मुली तसंच असतं. तर माझं चाललं होतं ते वडापाव बनवायचं काम, कारण सगळेच होते घरी. आणि मग म्हटलं आता संध्याकाळची वेळ झाली, आता नाश्त्यासाठी काय बनवायचं म्हटलं, सकाळचे पाव होते तर मस्त असे गरमागरम वडापावच बनवते. आणि जास्त जण असतो त्यामुळे बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवलेले कधीही चांगलं. आणि एकतर पोट भरून खाता येतात, भरपूर होतात सुद्धा. आणि आपण घरी जे बनवतो ते म्हणजे हेल्दी म्हणता येणार नाही वडापाव, पण चांगल्या तेलामध्ये वगैरे तळतो ना, त्यामुळे घरचं कधी पण बेस्टच. तर मस्त असे माझे वडापाव तयार झाले होते. त्याच्यासोबत खाण्यासाठी मी चटणी सुद्धा बनवली होती, मिरची तळलेली, मस्त असा कांदा कापून दिलता, आणि अशी एन्जॉय करत होते वडापावची पार्टी. आता माझं चालू होतं इकडं वडापाव तळून द्यायचं काम, आणि यांचं चालू होतं खायचं. ते नेहमी असंच होतं, ज्या काही गोष्टी असतात ते मी करून देते आणि मग गरम गरम असताना सगळे खाऊन घेतात. आता मग नंतर सगळ्यांसाठी चहा केला, आणि शिवण्या सर्वज्ञाला मी डोसा करून दिला होता. त्या छान असं डोसा खात होत्या. वडापाव काही त्याने आज खाल्ला नाही, नेहमी खातात त्या, पण माहित नाही आज त्यांना का खायचा नव्हता. तर इकडे त्यांचं डोसा बनवायचं माझं काम चालू होतं. मग ते शेजवान चटणीबरोबर डोसा खातात, आणि शिवण्या आणि सर्वज्ञा दोघी सुद्धा छान एन्जॉय करतात. आणि म्हणजे शिवण्या माझी इतकी समजूतदार आहे ना की सर्वज्ञा जरी खात नसेल ना तरी तिला अगदी गोड बोलून चारायचं काम करते ती, अगदी तिचं पोट भरून. त्याच्यानंतर मामा हा जो आहे तो माझा लहान भाऊ आहे. म्हणजे आम्ही दोघी बहिणी, मी सगळ्यात मोठी, माझ्यापेक्षा अजून एक लहान आहे, तिचं पण लग्न झालंय. आणि हा माझा भाऊ, हा आमच्या दोघींपेक्षा लहान आहे. हा सुद्धा जॉबला आहे, पण तो गावाकडेच असतो सोलापूरला. आणि तो आला होता पुण्यामध्ये आजच. त्याचं काहीतरी काम होतं म्हणून. तर त्याच्यासोबत त्या मस्त खेळत होत्या. आता शिवण्या त्याच्यासोबत चांगली खेळते, पण सर्वज्ञाची आणि त्याची काही एवढी जास्त ओळख नाही, त्यामुळे ती त्याला लाजते, ती दुसऱ्या मामाला बोलते. कारण जो तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघितलाय ना तर त्याच्याशी सर्वज्ञाचं छान जुळतं, म्हणजे दोघं छान कनेक्ट असतात. एक दिवसही तिचं त्याला बोलल्याशिवाय अजिबात जात नाही. शिवण्याचं मात्र सगळ्यांशी जुळवून घेते, कारण ती मोठी ना, तिला बऱ्यापैकी गोष्टी समजतात. नंतर मी ताक वगैरे केलं होतं संध्याकाळच्या वेळी, मग त्याचं लोणी वगैरे कडवून घेतलं. म्हणजे ताक केलं की लोणी तसंच नाही फ्रीजला ठेवत, मी लगेच कडवून ठेवते, त्याचा एक वास नंतर येतो. मग संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त अशी छोलीची भाजी बनवलेली मी. आणि हे कांद्याचं जे आहे ते तोंडी लावणं बनवलं होतं. तर कांदा असा उभा कट करून घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये मीठ, थोडासा लिंबाचा रस आणि मिरची पावडर टाकली ना, अप्रतिम लागतो, खूप छान चव लागते याची. आणि ज्या काही चपात्या भाकरी होत्या ना तर त्या बाहेरूनच आणलेल्या. मी फक्त भात केलेला आणि भाजी बनवली होती, कारण सकाळपासून माझा सकाळी पावभाजीचा नाश्ता, परत दुपारी स्वयंपाक, नंतर वडापाव, मग चहा पाणी, आणि मुलींचं बघत बघत मला एवढा कंटाळा आला होता ना, अक्षरशः काही सुचत नव्हतं मला. आणि एवढ्या जणांच्या चपात्या करायचं किंवा भाकरी करायचं माझ्याकडे कॅपॅसिटीच नव्हती. आणि माझा हातसुद्धा जरा जास्तच दुखतोय, म्हणजे थोडासा आहे, दुखतोय, काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्याचा. तर मग त्यामुळं चपात्या भाकरी बाहेरून आणल्यानं आमच्या इथे खरंच खूप छान भेटतात, आणि गरम गरम खाल्ल्या की चांगल्या पण लागतात. आता तुम्हाला इथे दिसेल व्हिडिओमध्ये की किती जण आहेत. आणि एवढ्या जणांचा स्वयंपाक मी सकाळपासून 3 वेळा केला, आता 4थी वेळ आहे माझी. मस्त सगळ्यांनी छान असं जेवण वगैरे करून घेतलं. आणि इकडं मामाचा व्हिडिओ कॉल चालूच होता. म्हणजे दररोज काय होतं, एक वेळ देवाची देवपूजा चुकेल, पण मामाचा फोन येणं चुकणार नाही. कमीत कमी दिवसातून 2 वेळा, आणि संध्याकाळी तर जेवणाच्या वेळेस येतो म्हणजे येतोच. आणि त्याच्याशी फोनवर बोलत बोलतच आम्ही जेवण करतो. हे बघा किती जण आहेत, एवढे सगळे आम्ही असतो. सगळ्यांनी छान असं जेवण केलं.
आणि मला एवढं दमायला झालं होतं ना की काही विचारू नका. मी आता दूध गरम करत होते, अजून माझं जेवण बाकी होतं. आणि मग आता इथं दादाची चालली होती गावाला जायची तयारी, कारण तो गावी जात होता त्यामुळे बॅग भरत होता. आणि मग त्याचं सामान शोधत होता, एकीकडे एक तिकडं असं ठेवलेलं होतं बॉक्समध्ये भरून. तर त्याचं त्याचं तो पॅक करत होता, कारण तो सकाळी लवकर पहाटेच जाणार होता, त्याच्यामुळे त्याचं चाललेलं बॅग पॅक करायचं. आणि तो जेव्हा गावाला जातो ना तेव्हा बाईकवरच जातो. त्याच्यामुळे त्याच्या त्याच्या गोष्टी तो भरत होता. आणि या माझ्या चिमण्या बघा काय खेळतायत. आणि संध्याकाळी 11च्या नंतर ना यांना असे खेळ सुचतात, दिवसभर नाही. दिवसभर पण खेळतात, पण इतकं मन लावून असं नाही खेळत त्या. आणि आता सर्वज्ञ सुद्धा छान रुळली होती आणि मामासोबत छान खेळत होती. तर यांचं कधी कधी असतं की ब्लँकेटचं गाडी बनवून खेळ, त्याच्यावर बसून ओढतात. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सुद्धा असेल. आणि आता बी ह्यांचा असाच खेळ चालू होता. तर इथंच मी व्हिडिओचा एंड करते. आणि वाजलेत किती हे सुद्धा बघा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर अशीच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा.